चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मला खूप छान वाटतंय की मूर्ती लहान कीर्तिमान हा मला पुरस्कार त्यांनी दिलाय। पुरस्कार हा दिलाय तुला कशाबद्दल दिलाय? तू कोणत्या सिरियल मध्ये काम करतेस? मी आधी प्रेमाची गोष्ट मध्ये काम करत होते, सई म्हणून कॅरेक्टर होता, आणि आता लपंडाव सिरियल मध्ये काम करते, कुल्फी म्हणून। लपंडाव सिरियल महाराष्ट्रातले जनता बघतेस, लहान मुलांना काय संदेश द्यायची? जे लहान मुलं तुझी सिरियल बघावी असं तुला वाटतंय का? हा, तुम्ही सगळे लहान मुलं माझे लपंडाव सिरियल ही नक्की बघावं। धन्यवाद। ही होती आपल्यासोबत इरा परवडे। पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नीलडोहची द्वारका येथे शैक्षणिक क्षेत्र भेट संपन्न। नीलडोह तालुका हिंगणा शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नीलडोह येथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी कोराडी मंदिर, प्रेक्षणीय वाकी व द्वारका वॉटर पार्क येथे शैक्षणिक क्षेत्रभेट व सहल आयोजित करण्यात आली। या क्षेत्रभेटीत इयत्ता 8वी ते 10वी मधील एकूण 95 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी कोराडी मंदिर व वाकेतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देत माहिती घेतली। तसेच द्वारका वॉटर पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या विविध वॉटर स्पोर्ट्सचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला। जलपरी, रोप रायडिंग तसेच विविध झुल्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण वेधले। सहलीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। सहभोजनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी व सहकार्याची भावना अधिक दृढ झाली। ही सहल मुख्याध्यापक राजेंद्र मरसकोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख शिक्षक रागेश उईके यांनी यशस्वीपणे आयोजित केली। या उपक्रमात शिक्षिका भाग्यश्री कापकर, यमुना नकले चौधरी, दीप्ती साकले तसेच सुधीर जिचकर, विवेक टेंबरे, रणजित राऊत, शेषराव नेवारे यांनी विशेष सहकार्य करून क्षेत्रभेट यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली। या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर अनुभवात्मक शिक्षणाचा लाभ मिळाल्याने पालक व ग्रामस्थांकडून कौतुक झाले। हायस्कूलचे रणजित राऊत, शेषराव नेवारे यांनी सहलीच्या आयोजनात विशेष सहकार्य करून क्षेत्रभेट यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर, सिटी इंडिया मराठी न्यूज। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।